जो पॅरेंट्सचा एक गैरसमज आहे की आपल्या मुलाला सक्सेसफुल करायचं असेल तर त्याला आपल्यापासून लांब ठेवायला लागेल, तर ती कॉन्सेप्ट जी आहे ती आज चुकीची ठरताना दिसते. कारण कोट्याचेच खूप सारे प्रीमियम इन्स्टिट्यूशन्स आता जळगावमध्ये आहेत. आता AI नंतर त्यांच्यामध्ये ही अँझायटी आहे की AI आल्यामुळे आमचे जॉब्स जातील का. बट जॉब्स जाणं जे बेसिक आहे, ज्या बेसिक गोष्टी आपण करत होतो त्या आपण AIच्या माध्यमातून करू शकतो. पण अजूनही तुम्हाला जिथे कस्टमायझेशन पाहिजे तिथे AIचा वापर होऊ शकत नाही. की ज्या कोर फील्ड्स आहेत, मेकॅनिकल, सिव्हिल, प्रोडक्शन्स, ऑपरेशन्स, या फील्डला कधीही मरण येणार नाही. नमस्कार. आजचा पॉडकास्ट खूप खास होणार आहे. प्रत्येक आईसाठी, वडिलांसाठी, ज्यांना ज्यांना आपल्या मुलाच्या भविष्याची किंवा मुलीच्या भविष्याची काळजी आहे, त्या प्रत्येकासाठी आजचं पॉडकास्ट अत्यंत वेगळं आहे. कारण सातत्याने आपण अनुभव घेतो. प्रत्येक तिसरा जातक, चौथा जातक एकच प्रश्न घेऊन येतोय, माझ्या मुलाचं काय, शिक्षणाचं काय, त्यांची दिशा कशी निवडावी. आणि त्यासाठीच आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर शैलजा पाटील. शैक्षणिक क्षेत्रात गेली 20 वर्ष त्या कार्य करीत आहेत. त्यांचं कार्य अतिशय वेगळं आहे आणि मी त्यांची ओळख करून द्यावी यापेक्षा आपण त्यांना विनंती करू. मॅडम, तुमचं या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही आपली ओळख स्वतः करून द्यावी अशी आम्ही विनंती करतो आहे. थँक्यू मॅम. हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, नमस्कार. So first of all, thank you so much for inviting me for this podcast. हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी खरंच खूप लाभाचा आहे, कारण की आज मला तुमच्या मार्फत पालकांशी संवाद साधायला मिळणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर द इन्व्हिटेशन. आणि माझं नाव डॉक्टर शैलजा पाटील. रिसेंटली आय हॅव कम्प्लिटेड PhD into माय सब्जेक्ट. आणि मागच्या 2 दशकांपासून आम्ही जळगाव जिल्ह्याच्या मार्केटला सर्व करत आहोत सातत्याने. पूर्वी आम्ही ट्रेनिंग आणि एज्युकेशन बिझनेसमध्ये होतो, ज्या अंतर्गत आम्ही स्टुडंट्सला ट्रेन करून इंडियामध्ये तसंच इंडियाच्या बाहेर नोकरीच्या अपॉर्च्युनिटीज देत होतो. आणि मागच्या 5 वर्षापासून वी हॅव वेंचर्ड इन टू मोशन एज्युकेशन्स फ्रँचायझी विच इज हिअर इन जळगाव. म्हणजे आता विद्यार्थ्यांना जर यश पाहिजे असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, जसं काही नीट, JEE आणि MHT CET, तर त्यासाठी त्यांना त्यांच्या पॅरेंट्सपासून दूर जाण्याची गरज नाही. जो पॅरेंट्सचा एक गैरसमज आहे की आपल्या मुलाला सक्सेसफुल करायचं असेल तर त्याला आपल्यापासून लांब ठेवायला लागेल, तर ती कॉन्सेप्ट जी आहे ती आज चुकीची ठरताना दिसते. कारण कोट्याचेच खूप सारे प्रीमियम इन्स्टिट्यूशन्स आता जळगावमध्ये आहेत आणि मोशन इज मोस्ट पॉप्युलर ब्रँड अमंग्स देम. सो मोशनच्या माध्यमाने आजपर्यंत 5 वर्षात हजारो विद्यार्थ्यांना आपण नीट, JEE CETचं कोचिंग दिलेलं आहे. आणि आज बरेचसे आमचे जे विद्यार्थी आहेत ते मोठ्या मोठ्या IITच्या कॉलेजेसमध्ये आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये इंजिनिअरिंगचं तसंच मेडिकलचं शिक्षण घेत आहेत. खूप छान. माझा स्वतःचा गैरसमज होता की स्पर्धा परीक्षेला बसायचं ना तर कोट्याला गेलं पाहिजे. आणि पालक जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना हे एक मोठं बॉदरेशन असतं की मुलाला किंवा मुलीला एकट्याला पाठवायचं आहे, मग त्यांना होम सिकनेस येईल का. तर ही माहिती माझ्यासाठी पण नवीन आहे. तुमच्या ॲक्टिव्हिटीचं स्वरूप नेमकं आपण काय करूया ना, की थोडं अगदी सुरुवातीपासून करू की विद्यार्थ्यांनी दिशा कोणती निवडावी. त्यांच्यासाठी जसं आम्ही लहानपणी ऐकत आलो की बालक जन्माला आला की पहिले प्रश्न असायचा डॉक्टर किंवा वकील, म्हणजे माझ्या लहानपणी. पण मग मधल्या काळात इंजिनियर, मग इंजिनियरचा साईड. तसं आजचा ट्रेंड काय आहे आणि त्याच्यात तुमची गाईडलाईन कशी असते. सो सरप्रायझिंगली जेव्हा मी अनेक पालकांशी बोलते तर जे मिडल क्लास किंवा अप्पर मिडल क्लास फॅमिलीमधून पॅरेंट्स येतात त्यांचं अजूनही एकच स्वप्न आहे की माझ्या मुलाने उत्तम डॉक्टर किंवा इंजिनियर बनावं. बरं, आता AI नंतर त्यांच्यामध्ये ही अँझायटी आहे की AI आल्यामुळे आमचे जॉब्स जातील का, तर आम्ही इंजिनिअरिंगला जायला पाहिजे किंवा नको जायला पाहिजे. आणि जर इंजिनिअरिंगला जायचंच आहे तर कोणत्या फील्ड्स आम्ही निवडायला हव्या. तर माझं खूप ठाम मत आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे की ज्या कोर फील्ड्स आहेत, मेकॅनिकल, सिव्हिल, प्रोडक्शन्स, ऑपरेशन्स, या फील्डला कधीही मरण येणार नाही. कारण की AI जरी इंट्रोड्यूस झालं, रोबोटिक्स जरी इंट्रोड्यूस झालं, तरी प्रोडक्शन करायला जी मॅनपॉवर रिक्वायर्ड आहे किंवा तिथे जो मॅनेजर रिक्वायर्ड आहे त्याच्या पोझिशन्स नेहमी अवेलेबल असतील. सो हो, त्याची ग्रोथ मे बी स्लो असू शकते, पण मग ड्रास्टिक असं जॉब्स जाणं किंवा रिसेशन येणं ह्या त्या फील्डमध्ये त्यातलं त्यात कमी असतं. आणि AI बद्दल जरी आपण बोलायचं म्हटलं तर AIच बेसिकली
ह्या शार्प माइंड्सने आणलेलं आहे, ज्यांना आपण IT किंवा कम्प्युटर अच्छा. सायन्सचे लोक म्हणतो. आणि जर त्यांनी हे इंट्रोड्यूस केलेलं आहे तर डेफिनेटली दे हॅड दिस विजन की ह्याच्यामुळे आपलेच जॉब्स नाही जाणार. सो तुमचा स्किल सेट चेंज होऊ शकतो त्या गोष्टीमुळे, बट जॉब जाणं जे बेसिक आहे, ज्या बेसिक गोष्टी आपण करत होतो त्या आपण AIच्या माध्यमातून करू शकतो. पण अजूनही तुम्हाला जिथे कस्टमायझेशन पाहिजे तिथे AIचा वापर होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या फील्डमध्ये सुद्धा जर आपण इंजिनिअरिंग करायचं ठरवलं तर त्याला अजून तरी आय डोंट थिंक 10 वर्षात किंवा येणाऱ्या 15 वर्षात काही रेसेशन आहे. सो येस, इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे अजूनही वाईडली चोज प्रोफेशन्स आहेत. मी काही डॉक्टर पालकांना ओळखते ज्यांचे मुलं फाउंडेशनसाठी आमच्याकडे होते. त्या लोकांनी चूज केले की त्यांचे मुलं जे आहेत ते कॉमर्समध्ये जाऊन एज्युकेशन घेतील. बरं. तर ह्या अशाही ट्रेंड्स आहेत, बट मॅक्सिमम कल जो पॅरेंट्सचा अजूनही आहे तो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सकडेच आहे. खूपच छान. कसं होतं ना की पाची बोटं सारखी नाही, प्रत्येक मुलगा वेगळा, तर त्याला अनुसरून आपल्या शास्त्रात तर वेगवेगळे मार्ग असतात. पण तुमच्यातर्फे, कारण तुमच्याकडे येणारे पॅरेंट्स गायडन्स घेतात की माझ्या मुलासाठी बेटर काय, तर तिथे तुमचं गायडन्स कसं असतं? सो आता मी पण एक पालक आहे. सो पालक म्हणून मी जेव्हा विचार करते तर तेच थॉट्स मी जनरली पॅरेंट्स सोबत शेअर करत असते. आय थिंक ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी. परफेक्ट. सो जे मी माझ्या मुलासाठी मुलीसाठी ठरवणार आहे तेच जर मी लोकांना रेफर केलं तर एक कनेक्शन आपलं बनतं आणि ॲट दी एंड ऑफ द डे आपल्याला सॅटिस्फॅक्शन असतं की वी हॅव टोल्ड देम द ट्रूथ. आणि जर द ट्रूथ सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला ठासून सांगू शकते की नीट आणि JEEच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या तयारीसाठी आपण ज्या पद्धतीने मुलांना प्रिपेअर करतो, मेंटली म्हणा, फिजिकली म्हणा, प्रेशर टेक्निक्स म्हणा, ह्या पद्धतीने आपण सगळ्याच मुलांना जर ट्रीट करत गेलो ना तर अपयश त्यांच्या वाटेला येतच नाही. कारण लहानपणापासून त्यांची मानसिक तयारी झालेली असते की ओके, ही कॉम्पिटिशन आहे, ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी माझं लॉजिकल माइंडसेट हे पाहिजे, माझं ॲनालिटिकल अशा पद्धतीने पाहिजे, माझं मॅथमॅटिक्सवर अशी कमांड पाहिजे, सायन्स मला समजायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यात चुकीचं काहीच नाही आहे. कारण आपल्या आजूबाजूला आज जे काही घडतं आहे, टेक्नॉलॉजी आहे किंवा तुम्ही चेंजिंग ट्रेंड्स म्हणा, या सगळ्या गोष्टींचा संबंध कुठे ना कुठे टेक्नॉलॉजीशी येतोच. आणि तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये गेले, म्हणजे आज तुम्ही हे जरी डिसाईड केलं की तुम्हाला ॲडव्होकेट बनायचं आहे किंवा तुम्हाला मॅनेजर बनायचं आहे किंवा तुम्हाला CA बनायचं आहे, त्या पर्टिक्युलर फील्डसाठी ते सोडा, आर्किटेक्चरला तुम्हाला जायचं आहे, डिझाईनला तुम्हाला जायचं आहे, एव्हरी फील्ड हॅज नाऊ अ फिल्टर नोन ॲज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. मग ती नीटच्या स्वरूपात असू द्या, JEEच्या स्वरूपात असू द्या, CETच्या स्वरूपात असू द्या, नाटाच्या स्वरूपात असू द्या, नाही तर CA एक्झाम्सच्या स्वरूपात असू द्या. त्या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जर तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे तर तुम्हाला फाउंडेशनच्या कोर्सेस व्यतिरिक्त पर्यायच नाही आहे. किंवा तुम्ही लहानपणापासूनच हे कन्सिडर करून चला की जे काही मी चूज केलं आहे ती पर्टिक्युलर चॉईस माझी इंडिव्हिज्युअल युनिक चॉईस नाही आहे, ती अजून लाख लोकांची चॉईस आहे. सो लाख लोकांनी जर ते ठरवलं असेल, त्यांच्याशी तुम्हाला कम्पीट करायचं असेल तर कॉम्पिटिटिव्ह लेवलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याचं प्रिपरेशन जे आपण 5वी 6वी पासून सुरू करतो ते त्याच स्टेजपासून केलं तर आपल्या सक्सेसचे चान्सेस वाढून जातात. खूपच छान. एक थोडा वेगळा प्रश्न विचारते की साधारणपणे दिशा निवडणं हा जो भाग असतो तो वयाच्या कोणत्या टप्प्यात केला पाहिजे? ऑनेस्टली मी तुम्हाला सांगते की तुम्ही जब जागे तब सवेरा. बरं. सो असं नाही आहे की मी आज 40 वर्षाची आहे आणि आज मी ठरवलं की आज मला पॉडकास्ट चॅनल सुरू करायचं आहे. हे वाटून घेण्यात काहीच गैर नाही आहे. मी त्या दृष्टीने वाटचाल आज सुरू केली तर कदाचित वर्षभरात मी ते करू शकते. येस. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला डिटर्मिनेशन आणि डिसिप्लिनची गरज आहे. मग डिटर्मिनेशन आणि डिसिप्लिन जर तुम्हाला लहान वयापासून आहे तर तुम्ही ब्लेस्ड आहात. जर ते तुम्हाला 14-15 वर्षाचे असताना डेव्हलप झाले तरी तुम्ही ब्लेस्ड आहात. तुम्हाला ते ग्रॅज्युएशन नंतर करायचं ठरवलं तरी तुम्ही ब्लेस्ड आहात. पण त्यातल्या त्यात जर तुमचा मार्ग खूपच युनिक असेल, जस्ट लाईक यू वॉन्ट टू बिकम समबडी लाईक सुनीता विलियम्स. ग्रेट. राईट. So Sunita Williams is one of few people who have reached into the sky. सो त्या पद्धतीने मग तुमचं प्रिपरेशन अर्ली एजमध्ये सुरू व्हायला पाहिजे. त्या पद्धतीचं जर पॅशन तुम्ही डेव्हलप केलं असेल तर त्याच्यासाठी तयारी तुम्हाला अर्ली स्टेजला करावी लागेल. पण जर तुम्ही ठरवलं की ज्या व्हॅरिड चॉईसेस आहेत की मला आर्ट्समध्ये जायचं आहे, मला सायन्समध्ये जायचं आहे, तर मग
त्या दृष्टीने तुम्ही कधी तुम्हाला स्वतःला ट्रेनिंग तुम्ही घेऊ शकतात. तुम्ही ठरवलं की तुम्हाला IIT-लाच जायचं आहे, त्याचं प्रिपरेशन पण तुम्हाला ॲटलिस्ट 8वी 9वी 10वी पासून जर तुम्ही सुरू केलं तर ते तुम्हाला अचीव होणं गरजेचं आहे. तुम्ही ठरवलं की तुम्हाला एक उत्तम डॉक्टर व्हायचं आहे, तुम्हाला एक चांगलं कार्डिओलॉजिस्ट व्हायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट कॉलेजेस पाहिजे, तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहिजे असतील आणि आपण जर मिडल क्लास फॅमिलीमधून येत असणार तर मग त्याचं प्रिपरेशन पण लिटिल अर्ली 8, 9, 10 स्टँडर्डला व्हायला पाहिजे. सो आय रिअली फील दॅट जर तुमच्यात डिसिप्लिन असेल, मी असेही स्टुडंट्स बघितलेले आहेत करिअरमध्ये की ज्या स्टुडंट्सना नीट आणि JEE एक्झाम्स काय असतात हे 10वीपर्यंत माहितीच नव्हतं. बरं. ते 11वीला जेव्हा काउन्सिलिंगला आमच्याकडे आले तेव्हा आम्ही त्यांना समजावून सांगितलं की बाबा नीटची एक्झाम दिल्यानंतर तुम्ही डॉक्टर बनतात, JEE मध्ये मेन्स असते, JEE मध्ये ॲडव्हान्स असते, ॲडव्हान्ससाठी मेन्स क्लिअर करावी लागते आणि त्याचं प्रिपरेशन लिटरली मुलांनी 11वीत सुरू केलं. आणि वन ऑफ माय स्टुडंट जो चहाडीचा होता, उमेश धारवड म्हणून, उमेश म्हणून, तो ही इज नाव इन IIT धारवड. ग्रेट. सो असे पण एक्झाम्पल्स आहेत. म्हणून मी सांगते की डेडिकेशन आणि डिसिप्लिन तुमच्यामध्ये असलं ना, तुम्ही कोणत्याही एजला येऊन करिअर निवडलं तरी ते लेट नाही आहे. खूप. आणि काय होतंय ना, ती स्पर्धा प्रचंड आहे, जसं तुम्ही पण आता म्हणालात. पण या स्पर्धेत जर यश गाठायचं असलं, तुम्ही 2-3 वेळा शब्द वापरला प्रिपरेशन, तर ते नेमकं काय आणि कसं असावं? म्हणजे पालकांची पण इच्छा असते की आपल्या मुलींनी यशस्वी व्हावं, तर असं काही आपण लाईन देऊ शकतो का की पालकांनी त्या पद्धतीने त्यांना डेव्हलप करत न्यावं, म्हणजे जेव्हा ते स्पर्धेत उतरतील तेव्हा यशस्वी होतील? सो मला असं वाटतं की व्हिजन अट्रॅक्ट्स रियालिटी. सो तुमचं जर व्हिजन आहे, पालकांनी ठरवलंय किंवा विद्यार्थ्यांनी ठरवलंय एखादी गोष्ट की मला पुढे जाऊन ही पर्टिक्युलर गोष्ट करायची, किंवा लेट्स से ठरवलं पण नसेल, कारण की मुलं इतके लहान असतात, 5वी 6वीतल्या मुलांना आपण विचारतो की तुला मोठं होऊन काय बनायचं. माझी मुलगी 3 वर्षाची, मी तिला विचारते तुला काय बनायचं. शी हॅज नो क्लू. ती जे आपल्या आजूबाजूला बघते, शी वुड रादर से आय विल बिकम टीचर, का शी इज इन्फ्लुएन्स विथ द टीचर ॲट दिस पर्टिक्युलर एज. पण मुलांना एक ते 14-15 वर्षाचे जेव्हा होतात तेव्हा आय थिंक एक सायंटिफिक पद्धतीने त्यांची काउन्सलिंग करून घेणं प्रत्येक पॅरेंटसाठी इम्पॉर्टंट आहे. कारण की जेव्हा तुम्ही सायंटिफिक पद्धतीने मुलांची काउन्सलिंग करतात तर तेव्हा तुम्ही त्यांचा IQ टेस्ट करत असतात, त्यांचा EQ टेस्ट करत असतात. ज्या गोष्टी ते स्वतः एक्सप्रेस करत नाही त्या गोष्टी तुम्हाला त्यांना विचारलेल्या क्वेश्चनच्या आन्सरवरून केलेल्या ॲनालिसिसमध्ये कळतं. सो सायंटिफिक पद्धतीने जेव्हा तुम्ही एखाद्या सायकोलॉजिस्ट करून किंवा चांगला काउन्सलर करून मुलांची काउन्सलिंग करून घेतात तर यू अंडरस्टँड की ओके हे सूक्ष्म गुण आपल्या मुलांमध्ये आहेत आणि ह्या दृष्टीने जर आपण त्यांची वाटचाल केली किंवा ह्या पद्धतीने आपण त्यांचं करिअर निवडलं तर मे बी दे विल बी इवन मोर सक्सेसफुल. आणि आपल्या रँडम चॉईसेस मुलांवर थोपवण्यात पण काहीच पॉईंट नाही आहे. आय रिअली फील, मला माहिती आहे की जेव्हा तुम्ही डॉक्टर बनतात, इंजिनियर बनतात तर तुमचं करिअर त्यातल्या त्यात स्टेडी असतं. बरोबर. म्हणजे तुमची जी स्ट्रगल असते इन कम्पॅरिझन टू अदर किड्स ती कमी असते. पण मी अशाही केसेस बघितल्या आहेत की पॅरेंट्सला वाटत होतं की मुलांनी इंजिनिअरिंग करावं, त्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं पण मग त्यांच्याने सब्जेक्ट्स त्यांचे क्लिअरच झाले नाही. दे जस्ट गेव अप द इंजिनिअरिंग इन बिटवीन, दे जस्ट गेव अप द मेडिकल एक्झाम इन बिटवीन. आय हॅव नोन पीपल की त्यांनी MBBSच्या सीट सोडून डिप्लोमाला ॲडमिशन्स घेतलेल्या आहेत. सो ह्या अशामुळे काय होतं की पॅरेंट्स पण डिस्ट्रॅक्ट होतात, मुलं पण डिस्ट्रॅक्ट होतात. सो 14-15 वर्षाचे असताना जर आपण त्यांचं प्रॉपर काउन्सलिंग करून घेतलं, त्यांचे IQ टेस्ट जर आपण ॲनलाइज केले तर विल बी एबल टू गेट द एक्झॅक्ट रिझल्ट. आणि मग त्या दृष्टीने जर त्यांना प्रिपरेशनला टाकलं तर दॅट इज इवन मोर अप्रोप्रिएट. अलीकडे एक फॅशनेबल शब्द झाला आहे, जॉब सॅटिस्फॅक्शन. जॉब सॅटिस्फॅक्शन, येस. त्याबद्दल काय बोलाल? जॉब सॅटिस्फॅक्शन इज बेसिकली फॉर द अडल्ट जे आपल्यासारखे लोक आहेत आणि आपण त्या प्रोफेशनमध्ये. तर आय थिंक सॅटिस्फॅक्शन इज स्टेट ऑफ माइंड. बरं. मग जर मी आज माझ्या प्रोफेशनमध्ये सॅटिस्फाईड आहे, इफ आय एम अर्निंग गुड मनी, इफ आय हॅव रिक्वायर्ड प्लॅटफॉर्म टू शो माय स्किल्स, तर ऑब्व्हियसली आय एम हॅपी. पण जर ह्याच फील्डमध्ये इफ आय एम मेकिंग लॉसेस इन माय बिझनेस और लेट्स से आय एम नॉट एबल टू सर्व द अमाउंट ऑफ कस्टमर्स आय शुड बी सर्विंग द वे आय वॉन्ट,
मी आय मे नॉट बी सॅटिस्फाईड. आय हॅव सीन डॉक्टर्स, आता लोक डॉक्टर बनण्यासाठी किती स्ट्रगल करतात. आय हॅव सीन सो मेनी डॉक्टर्स, दे आर नॉट हॅपी इन देअर प्रोफेशन. ते म्हणतात आम्हाला फॅमिलीसाठी टाइमच नाही मिळत. बट इट वॉज युअर कॉन्शियस चॉईस टू बिकम द डॉक्टर. सो आय थिंक एव्हरी नाव अँड देन इट कीप्स चेंजिंग. सॅटिस्फॅक्शनची जी डेफिनेशन ना ती लाईफ लॉंग असूच नाही शकत. लाईफ लॉंग कोणीच नाही म्हणणार की मी या प्रोफेशनमध्ये अनसॅटिस्फाईड आहे. दॅट कुड बी ओनली फॉर जस्ट फॉर दॅट पिरियड. आणि आय थिंक जर आपण कॉन्शियसली अड्रेस केलं त्याला की हा हे टेम्पररी आहे, पीपल माइट नॉट इवन टॉक अबाउट इट. खूपच छान, खरी गोष्ट आहे. मॅडम, अलीकडे काय झालंय ना की मुलं खूप कन्फ्यूज असतात. 10वी झाली, 12वी झाली, इवन ग्रॅज्युएट झाले तरी आमच्याकडे ते येतात की आम्हाला आता नेमकी दिशा काय. तर हा अनुभव तुम्हालाही असेल. हो. त्याबद्दल तुम्ही त्यांना, ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना कसं गाईडलाईन द्याल? ऑलराईट. सो जसं मी सांगितलं की करिअरच्या सुरुवातीला आम्ही ट्रेडिंग आणि प्लेसमेंटचे कोर्सेस रन केले होते. रिसेंटली वी हॅड अन अपॉर्च्युनिटी फ्रॉम भुजबळ नॉलेज सिटी नाशिक, आणि त्यांच्यासोबत आम्ही एक कोर्स लॉन्च केला आणि एक नवीन संस्था इस्टॅब्लिश केली नोन ॲज IIBHM, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बिल्डटेक अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट, ज्याच्या अंतर्गत आम्ही AI, फिनटेक, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, रिअल इस्टेट मॅनेजमेंट अँड हेल्थ केअर मॅनेजमेंटचे कोर्सेस इंट्रोड्यूस केले. सो नाशिकचं जर तुम्ही बघितलं तर इट्स लाईक अ हब फॉर द नॉर्थ महाराष्ट्रियन्स, बट नाशिक इज नाव ऑल्सो बिकमिंग दी नॅशनल सेंटर ऑफ अट्रॅक्शन बिकॉज ऑफ मेनी रिझन्स. सो नाशिकमध्ये आता भुजबळ फॅमिलीचं जर आपण बघितलं की दे ऑलवेज हॅड विजन ऑफ बिकमिंग गुड इन टर्म्स ऑफ क्वालिटी एज्युकेशन. सो हा एक पर्टिक्युलर जो प्रोजेक्ट त्यांनी आता लॉन्च केलेला आहे, ज्याची मेंटरशिप त्यांनी पर्सनली आमच्याकडे दिलेली आहे, माझ्याकडे आणि माझे हजबंड नितीन पाटील यांच्याकडे. सो त्याच्या अंतर्गत आम्ही जे ग्रॅज्युएट्स आहेत, जसे आता कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट्स आहेत ज्यांचे AI मुळे जॉब्स जात आहेत, वी आर नाऊ ट्रेनिंग देम ऑन द अस्पेक्ट्स ऑफ AI अँड फिनटेक. आता AI अँड फिनटेकवर त्यांना ट्रेन करण्याचा उद्देश हाच आहे की ज्या मॅक्सिमम कंपनीज AIच्या फील्डमध्ये आहेत त्या बँकिंग सर्व्हिसेस आहेत आणि ते ओपन AI प्लॅटफॉर्म्स नाही यूज करू शकत. त्यांना AI बेस्ड त्यांचे फिनटेक ॲप्लिकेशन्स लागतात. तर ते कशा पद्धतीने डेव्हलप करायला पाहिजे हे आपण AI आणि फिनटेकच्या कोर्समध्ये शिकवतोय. 11 महिन्याचा तो एक ट्रेनिंग कोर्स आहे. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट इज बेसिकली डिझाईन फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स. आणि जे स्टुडंट्स फार्मसीला होते, सायन्स ग्रॅज्युएट्स आहेत, ज्यांना डॉक्टर बनायचं होतं पण मेरिटमुळे दे कुड नॉट क्रॅक दॅट, सो त्या विद्यार्थ्यांसाठी हेल्थ केअर मॅनेजमेंट हा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सला कसं मॅनेज करायचं त्याचं शिक्षण घेत असतात. अँड दे आर नॉट जस्ट गेटिंग एज्युकेटेड आउट ऑफ दिस, बट दे आर ऑल्सो गेटिंग 100% प्लेसमेंट्स थ्रू दिस कोर्सेस. सो हो, त्याचं रिसेंटली जे मेंटरशिप आलं ते आमच्याकडे आलं. आणि आय थिंक दिस काइंड ऑफ कोर्सेस नॉट जस्ट ऑफर्ड बाय IIBHM बट एनिवेअर एल्स ऑल्सो. ग्रॅज्युएशन नंतर जर तुम्हाला सर्टिफिकेशन कोर्सेस मिळाले 6 महिन्याचे, 11 महिन्याचे, 18 महिन्याचे, 2 वर्षाचे, आय थिंक यू शुड डेफिनेटली गो हेड विथ दॅट. किंवा मग त्या पद्धतीचं काउन्सिलिंग जरी तुम्ही घेतलं की कोणते कोर्सेस केल्यानंतर आम्हाला यश मिळू शकतं, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द गुड ऑप्शन. खूपच छान. सर्वप्रथम अभिनंदन की तुम्ही एक वेगळं मार्ग निवडला. कसं होतं ना की एज्युकेशनमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन खूप आहे, 21वं शतक आहे, त्याच्यात निवड कशी करावी. आणि ग्रॅज्युएशन झालं म्हणजे आपण आता बस संपलं असं काहीतरी एक विद्यार्थ्यांमध्ये भाव असतो. त्यातून ओव्हरकम करायला मला वाटतं तुमचं हे फील्ड त्यांना मदत करेल. तर त्याबद्दल अभिनंदन. थँक्यू. मॅडम, एक प्रश्न आहे. अलीकडे खूप कोर्सेस विविध ऑफलाईन उपलब्ध आहेत, ऑनलाईनही असतात, ऑफलाईनही असतात. मग ऑफलाईनमध्ये ती तयारी होते का विद्यार्थ्यांची जी ऑनलाईनमध्ये आपण प्रत्यक्ष करून घेत होतो, किंवा आपण जेव्हा शिकत होतो तेव्हा ऑनलाईनच शिकत होतो, तर आज ऑफलाईनमध्ये आपण तेवढं त्यांना तयार करून घेऊ शकतोय का? मॅम, हा खूपच छान क्वेश्चन आहे. थँक्यू सो मच फॉर आस्किंग मी दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. कारण की ऑनलाईन माध्यम जे आहे ते स्पेसिफिकली कोविडच्या पिरियडसाठी लॉन्च झालं होतं, जेव्हा लोकांना सुविधा नव्हती इतरत्र जाण्याची. बट देन बिकॉज ऑफ कोविड लास्टेड फॉर ऑलमोस्ट 2 years. तर 2 वर्षामध्ये म्हणजे जे स्टुडंट्स होते त्यांच्याकडे ऑप्शन नव्हतं टू अटेंड द लेक्चर्स ऑनलाईन, आणि एज्युकेशन पण त्यांना कंटिन्यू
ठेवायचं होतं. पण 2 वर्षानंतर जेव्हा कोविड गेला आणि 2022मध्ये काउन्सिलिंग्स आमच्याकडे यायला लागल्या की मॅडम आमच्या स्टुडंट्सचे खूप बॅकलॉग्स झालेले आहेत ऑनलाईन एज्युकेशनने, आणि त्या पर्टिक्युलर गोष्टीचा जो इश्यू आहे ना तो आत्ता पण येतो. जे स्टुडंट्स आता 10वीची एक्झाम देत आहेत त्यांचा बेस पक्का नाही आहे, जे 12वीची एक्झाम देत आहेत त्यांचा बेस पक्का नाही, आणि त्यांच्या पॅरेंट्सला जर तुम्ही विचारलं की एवढे कच्चे कसे हे 10वी 12वीत येऊन, तर ते अल्टिमेटली त्या गोष्टीला कोविडकडेच घेऊन जातात की त्या 2 वर्षात जे ऑनलाईन ते शिकले त्याचाच परिणाम म्हणून आज त्यांचा बेस पक्का नाही आहे. आणि जर ते तुम्ही ऑलरेडी 2 वर्षात अनुभवलेलं आहे तर देर इज नो पॉईंट सेंडिंग युअर किड्स फॉर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स. ओके. कारण की ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करणे इज ॲज गुड ॲज वॉचिंग सम फिल्म और वॉचिंग समबडी परफॉर्म, राईट. आपण स्टँडअप कॉमेडीज बघतो, आपण इन्फॉर्मेटरी व्हिडिओज बघतो, आपण मूवीज बघतो, सिरियल्स बघतो ऑनलाईन, आणि आता त्याच स्वरूपात आपण एज्युकेशन पण बघायला लागलो. बट देर इज अ डिफरन्स बिटवीन गेटिंग एंटरटेन अँड देर इज डिफरन्स बिटवीन गेटिंग एज्युकेटेड. ऑलरेडी लर्निंगची जी प्रोसेस आहे ती खूप कॉम्प्लेक्स आहे. तर लर्निंगच्या प्रोसेसमध्ये पूर्वी तुम्ही बघितलं ना सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह गोष्ट कोणती होती, घरापासून लांब राहून गुरुकुलमध्ये राहा आणि तिकडे शिका. म्हणजे त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये तुमचा पॅरेंट्सचं पण इंटरफेरन्स नको आहे का, कारण आम्हाला तुम्हाला स्किलफुल बनवायचं आहे, आम्हाला तुम्हाला विद्यावान बनवायचं आहे. आणि आता ऑलरेडी आपल्याकडे ही फॅसिलिटी आहे की आपण आपल्या पॅरेंट्ससोबत राहू शकतो. अँड इफ यू हॅव सो मेनी गुड ऑप्शन्स ऑफलाईन देन वाय गो फॉर ऑनलाईन. ओके. आणि ऑनलाईनच्या स्क्रीनमुळे तुमच्या डोक्यात जे कॉर्टिसॉल टाइम टू टाइम हे होतं आहे, रिलीज होत आहे, त्याच्यामुळे तुमचा फोकस लॉस्ट होतोय. हार्मोनली ऑल्सो इट इज इम्पॅक्टिंग यू सो मच. सो आय रिअली फील दॅट कीपिंग युअर किड्स अवे फ्रॉम ऑनलाईन एज्युकेशन इज द मंत्र ऑफ सक्सेस. याच्यात आपण काही डिवायडेशन करू शकतो की या वयापर्यंतचं शिक्षण ऑनलाईन ऑफलाईन करू शकतो. कसं करता येईल? सो येस, सो ऑनलाईन आणि ऑफलाईन एज्युकेशन कोणासाठी पाहिजे असं जर स्पेसिफिकली विचारलं तर आय विल से दॅट ग्रॅज्युएशनपर्यंत जे तुमचं एज्युकेशन आहे, इफ यू डू दॅट ऑफलाईन ओनली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा असेल. बट वन्स यू हॅव अ सर्टन लेवल ऑफ स्किल सेट आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रोफेशनली काहीतरी अचीव करायचं आहे, टू ॲड अप इन टू दॅट एक्झिस्टिंग स्किल सेट आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टी जर तुम्ही ऑनलाईन शिकत असाल तर येस इट इज इम्पॅक्टफुल. जस्ट लाईक आय एम ग्रॅज्युएट, आय एम ऑलरेडी सर्विंग इन द इंडस्ट्री, आणि इंडस्ट्रीमध्ये सर्व करता करता मला MBA करायचं आहे, तर आय वेंट फॉर EMBA सॉर्ट ऑफ कोर्स, और आय वेंट फॉर PGDM सॉर्ट ऑफ कोर्स, और लेट्स से आय अटेंडेड एनी एक्झिक्युटिव्ह कोर्स फॉर दॅट मॅटर. तर ते काय करेल, ते माझ्या प्रमोशनसाठी बूस्ट करेल. ग्रेट, परफेक्ट आहे. आम्ही सुद्धा जे आमचे सिनियर सिटीजन्स आहे, कारण कसं होतं ना, ॲस्ट्रॉलॉजी शिकणारे विद्यार्थी हे बहुतांश सिनियर सिटीजन असतात. त्यांचं स्वतःचं आयुष्य चालू आहे आणि तरीसुद्धा त्यांना नवीन शिकायचं आहे. येस, त्यांना ऑनलाईन खूप उपयुक्त आहे. मात्र जेव्हा तुम्ही घडत असतात तेव्हा मात्र ऑफलाईन पाहिजे, हे तुमचं म्हणणं अगदी परफेक्ट आहे आणि ते मला पटलं आहे. अजून एक प्रश्न असा नेहमी येतो की एखाद्याला व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायची आहे, तर तुमच्या मते प्रोफेशनल एज्युकेशन किंवा व्यवसाय निर्मितीसाठी एज्युकेशन हे योग्य आहे का, आणि तसं असेल तर त्याची दिशा कोणती? ओके, सो मग भारतामध्ये दिशेची कमतरता नाही आहे, उपायांची कमतरता नाही आहे. भारतामध्ये फक्त योग्य वेळेस योग्य मार्गदर्शनाची कमतरता आहे. आपल्याला हे नाही समजत की मी आता स्टक झाली, मला काही प्रॉब्लेम आला जो मी खूप प्रयत्न करून पण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करते पण सॉल्व्ह नाही होते, मी कुठे जाणार? आय गो टू ॲस्ट्रॉलॉजर. की मी माझं सगळं बळ लावलेलं आहे पण हे सॉल्व्ह नाही होते, का नाही होते? हे ग्रहांमुळे होतंय का? सो आय हॅव कम टू ॲस्ट्रॉलॉजर, दॅट वॉज माय चॉईस टू कम टू ॲस्ट्रॉलॉजर. सिमिलरली जेव्हा तुम्ही एखाद्या लेवलला येऊन स्टक होतात, ग्रॅज्युएशनच्या लेवलला आल्यानंतर तुम्ही स्टक होतात, किंवा एखादा पर्टिक्युलर जॉब तुम्ही अनेक वर्षापासून करताय आणि तिथे तुम्ही स्टक होतात, वेअर यू शुड बी गोईंग? यू शुड बी कमिंग टू काउन्सिलर्स लाईक अस, येस, who have mentored at least thousands of people over 20 years. So अशा वेळेस जर तुम्ही येऊन आम्हाला विचारलं की माझं अशा पद्धतीने ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ह्या पद्धतीने आमचं काम होतं आणि आत्ता आम्हाला स्वतःचं बिझनेस सुरू करायचं, बरेचसे लोक स्टार्टअप सुरू करतात 40-45 वर्षाचे झाल्यानंतर दे आर नाव टर्निंग टुवर्ड्स स्टार्टअप्स. यू प्लीज कम टू अस, यू टॉक टू अस, वी विल गिव्ह यू द प्रोज अँड कॉन्स, मे बी वी विल गिव्ह यू सम केस स्टडीज.
अँड देन यू कॅन डिसाईड. आणि एक तुमचा योग्य निर्णय जो असतो ना, तो फक्त तुम्हाला यशस्वी नाही करत, तो तुमच्या कुटुंबाला यशस्वी करतो, तो तुमच्या समाजाला यशस्वी करतो, तो तुमच्या शहराला यशस्वी करतो. सो तुम्ही सुद्धा पर्सनली किती साऱ्या लोकांना ॲस्ट्रॉलॉजी, तुम्ही स्वतः ॲस्ट्रॉलॉजर आहे, बट यू हॅव दिस विजन ऑफ मेकिंग एव्हरीबडी अंडरस्टँड ॲस्ट्रॉलॉजी. वाय? बिकॉज इट इज सायन्स. त्याच्यातून जर तुम्ही स्वतः शिकून लोकांना एज्युकेटेड करत असाल तर नथिंग लाईक इट. सो सिमिलरली वी ऑल्सो फील दॅट यू नो at any age you start anything, but you please come to the right person first and speak about it. ग्रेट. खूपच छान सांगितलं तुम्ही की आज जर सगळ्यात जास्त काही प्रश्न असेल तर मार्गदर्शक मिळण्याचा. Yes. आणि कसं होतं ना, एज्युकेशन सेक्टरमध्ये आज खूप ऑप्शन्स आहेत आणि तुमच्यासारख्या व्यक्ती जेव्हा असतात की जे छानपैकी विश्लेषण करून सांगतात, तर लोकांना या मार्गदर्शनाची गरज आहे. आणि आज तुम्ही वेळ काढून इथे आलात. आता कसं होईल ना की आमचे अनेक प्रेक्षक तुम्हाला अनेक प्रश्न विचारतील, तर तुम्ही सुद्धा त्यांना ती माहिती द्यावी किंवा पुन्हा जर प्रेक्षकांनी मागणी केली तर आपला वेळ काढून यावा ही विनंती करते. थँक्यू. आता आपण थांबूयात. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. थँक्यू सो मच.